आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आणि नतमस्तक होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मुंडे भक्त या ठिकाणी आलेले आहेत। आणि खरं पाहिलं तर मंत्री पंकजा मुंडेंनी गडावरती येऊ नका असं आव्हान जरी केलं असलं तर मोठी गर्दी पाहायला मिळते। ह्या महिला नेमकं कुठून आल्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। ताई, कुठून आलात गडावर नतमस्तक होण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी? पाथर्डी, अहमदनगर जिल्हा, तालुका पाथर्डी। जवळपास किती महिला तुम्ही या ठिकाणी आलात? आम्ही 18 जणी आहेत। काल पंकजा मुंडेंनी आव्हान केलं होतं तुम्ही गडावर वगैरे येऊ नका, तरी मात्र या ठिकाणी आलात का? गोपीनाथ मुंडे आमचे मायबाप आहेत, आमचे देवता आहेत, आम्ही त्यांना भेटा येणार ना, आम्हाला यावं असं वाटलं। इथं आल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं बरं? हे पूर्ण परिस्थिती पाहता काय वाटलं? बरं वाटलं, छान वाटलं, छान वाटलं। मुंडे साहेबांचं एखादं शेवटचा भाषण म्हणजे जाण्याच्या अगोदर एखादं आठवतंय का? किंवा त्याच्यामध्ये मुंडे साहेब पाथर्डीच्या, तुम्ही प्रॉपर पाथर्डीचेच ना, मग पाथर्डीमध्ये कोणत्या एखाद्या विकास कामासंदर्भात बोललेलं अशी एखादी आठवण येते का? आता मला तर नाही सांगता येत, कोणचं कामाला एखादी आठवण वगैरे येते का? किंवा रस्त्याची किंवा पाण्याचा मोठा प्रकल्प किंवा आणखीन काही विकासाचं एखादं भाषणातलं एखादं वाक्य आठवतं? नाही, बाकी खरं पाहिलं तर तुम्ही काय म्हणजे प्रति दरवर्षी एक मुंडे साहेबावरती एक वेगळं गाणं तयार करता, यावेळेस काही गाण्याची रचना वगैरे केली का? पांडुरंग पिता लिंबाबाई आई, किती जन्माची आशल त्या आई वडिलाची पुण्याई, गंगाखेड माहेर सांगती जनाई, बिडजीला माहेर पंकजा ताईची पुण्याई, किती माया ममता होती माझ्या वागात, गोपीनाथ मुंडे नाव अमर जगात, उगवला सूर्य गेला चंद्र ढगात, साहेब तुमच्या सारखा वाघ नाही जगात, साहेब तुमच्या सारखा वाघ नाही जगात, फुलाच्या बागामध्ये वाघीण बसली, मुंडे साहेबाच्या फुलाची कळी पंकजा दिसली, 2014 ते 2026 12 वर्षे होऊन गेले, 13वं वर्षे लागलं, पण साहेब तुम्ही परत आला नाहीत, डोळ्यातले अश्रू आणखी संपले नाहीत, साहेब तुमच्या आठवणी मनातल्या गेल्या नाहीत, साहेब तुमची आठवण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मनातली राहणारच आहे। धन्यवाद। खरं पाहिलं तर या ठिकाणी आलेल्या प्रतिक्रिया, पाथर्डी मतदारसंघ मुंडे साहेबांचा खूप आवडीचा मतदारसंघ जो आहे तो होता आणि त्याच ठिकाणाहून या ठिकाणी महिला गडावरती नतमस्तक होण्यासाठी आलेल्या आहेत। आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, बीड, गोपीनाथगड।